त्रेतायुगातील रामायण हा केवळ एक धर्मग्रंथ नाही, तर तो श्रद्धा, निष्ठा आणि कार्यसिद्धीचे जिवंत उदाहरण आहे। श्रीरामाने सीतेच्या उद्धारासाठी लंकेकडे जाण्याचा संकल्प केला, पण समुद्र हा मार्गात अडसर बनला। हा अडसर पार करण्यासाठी ज्या प्रकारे रामसेतू बांधला गेला, ती कथा आजही लाखो लोकांच्या मनात प्रेरणा देते। लंकेचा राक्षसराज रावण सीतेला पळवून नेतो, तेव्हा श्रीराम व वानर सेना तिला परत आणण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पोहोचतात। त्यांच्या समोर अथांग समुद्र उभा असतो। लंका दिसते, पण ती गाठण्यासाठी मार्ग नाही। श्रीराम समुद्रदेवाला 3 दिवस प्रार्थना करतात, हे समुद्रदेवा, आम्हाला मार्ग द्या, आम्ही तुमचा अपमान करणार नाही। पण समुद्र मौनच राहतो। तेव्हा श्रीराम धनुष्य उचलतात, बाण ताणतात आणि समुद्राला वाणीकडे यायला भाग पाडतात। समुद्रदेव नम्र होऊन प्रकट होतात आणि म्हणतात, प्रभू, माझ्या पाण्यावर सेतू बांधल्यास तो बुडणार नाही, पण तो बांधण्याचे श्रेय तुम्ही हनुमान व नल नील यांना द्यावे। सेतू बांधण्याची सुरुवात वानर सेनेत नल आणि नील नावाचे 2 वानर होते, ज्यांना त्यांच्या बालपणातील एक विशेष वरदान होते। ते पाण्यात टाकलेली कोणतीही वस्तू बुडत नाही। हनुमान यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वानर सेना पर्वत, झाडे, दगड गोळा करू लागते। एक अद्भुत दृश्य निर्माण होते। वानर मोठमोठे शिळा आणतात, त्यावर राम नाव कोरतात आणि समुद्रात टाकतात। त्या शिळा पाण्यावर तरंगतात आणि एकामागून एक जुळत जातात। हनुमान स्वतः पर्वत उचलून आणतात। अंगद, जांबवंत, सुग्रीवही दगड वाहतात। नल नील शास्त्रीय पद्धतीने ते दगड बसवतात। समुद्रावर हळूहळू एक मार्ग तयार होतो, रामसेतू। हनुमानाचा त्याग आणि वेग। एक दिवस सेतू बांधण्याचे काम वेगाने सुरू असताना हनुमान सतत दगड वाहन आणत होते। त्यांनी एक भला मोठा पर्वत उचलला आणि परत येईपर्यंत सेतू पूर्ण होण्याच्या मार्गावर होता। काम पूर्ण झाले म्हणून तो पर्वत वापरला गेला नाही। हनुमान दुःखी झाले, मी इतका प्रयत्न केला आणि हा दगड उपयोगातच आला नाही। तेव्हा श्रीराम हसून म्हणाले, हनुमाना, तुझी प्रत्येक कृती माझ्यासाठी अमूल्य आहे। हा दगड समुद्रात जाऊनही माझ्या भक्तीचा स्मारक राहील। आज म्हणतात की हनुमान आणलेला तो पर्वत समुद्रात एका विशिष्ट जागी आहे। काही दिवसात 50 किलोमीटर लांबीचा व सुमारे 3 मीटर उंचीचा एक पूल तयार झाला। संपूर्ण वानर सेना त्यावरून चालत लंकेकडे गेली। हा पूल केवळ शारीरिक संरचना नव्हती, तर तो विश्वास, भक्ती आणि एकतेचे प्रतीक होता। इतिहासात आणि भूगोलातही आज रामसेतूचे अस्तित्व लक्षात येते। उपग्रह चित्रांमध्ये भारताच्या रामेश्वरम पासून श्रीलंकेच्या मनार बेटापर्यंत दगडांचा सलग पट्टा दिसतो। शिकवण, श्रद्धा आणि निष्ठा असली तर समुद्रासारखे अडथळेही पार करता येतात। एकता आणि सहकार्य हेच मोठ्या कार्याचे रहस्य आहे। प्रत्येक छोट्या प्रयत्नाचे मोल असते। जसे हनुमानाचा दगड उपयोगात आला नाही, तरी तो अमूल्य ठरला। प्रभूचे नाम घेतले तर अशक्यही शक्य होते। धन्यवाद। कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।